Dear friends, once again welcome to Divisional Boys Government Hostel Nimbhora, Amravati. This time we are in our e-library. Students are trained and they are learning many things through e-library. E-library at Nimbhora is named as a Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Jnana Vikas Kaksha. Very beautiful name. And a session, in-house session was conducted. So you can use it, this session, for training students also in-house in a basic model. So let's have a demo. ई लायब्ररीचा यूज जो आहे, जो बेसिक स्ट्रक्चर आहे, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो, ते तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. आता इथे याला आपण पिन करू आणि पी सी जसं माय पी सी असतो ना, तो तुमचा डेस्कटॉपवर आला पाहिजे. ते तुम्हाला कसं करायचं आहे ते नंतर सांगू. आता इथून आपण हे फोल्डर ओपन केलं की इथे तुम्हाला माय पी सी दिसतोय साईडला, याला क्लिक करा. इथे तुम्हाला 5 ड्राईव्ह आहे, CD, F, G आणि H. याच्यापैकी D ड्राईव्हमध्ये जायचं. D ड्राईव्हमध्ये स्कूल डाटा. ओके, स्कूल डाटा ओपन केला. बुक्स, डॉक्युमेंटरी, गेम्स, इम्पॉर्टंट व्हॅल्युएबल चॅनल्स, PPT, टेम्पलेट, ट्युटोरियल्स आणि व्हिडिओज हे सुद्धा याच्यामध्ये मिळतील. विल गो फॉर बुक्स फर्स्ट. बुक्समध्ये 20 बुक्स फोल्डर आहेत. बुक्स बाय कॅटेगरीज, मराठी बुक्स, PPT, रायटर्स बुक्स या कॅटेगरी तुम्हाला बुक्समध्ये मिळतील. 20 बुक्समध्ये सुरुवातीला जाऊ आपण. काय म्हणते तो, क्राफ्ट अँड हॉबीज, अर्थ सायन्स. समजा आता आपण सायन्सचे विद्यार्थी आहे किंवा आपल्याला अर्थबद्दल माहिती घ्यायची आहे सिव्हिल सर्व्हिसेससाठी किंवा काही कॉम्पिटेटिव्हसाठी, अर्थ सायन्स. याच्यामध्ये 20 बुकचे 3 सेट्स आहेत. ओके, आता या 20 बुकच्या 3 सेटमध्ये वरच्या बुकवर जाऊ. याच्यामध्ये एवढे बुक्स आहेत, किती, 20 बुक्स आहे. म्हणजे आपल्याला आता याच्यामध्ये ॲडव्हान्स न्यूमेरिकल मॉडेलिंग अँड डाटा, ॲटलास, बेट फॉर्म्स इन द वेस्टर्न मेडिएटर झालं. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ थिअरी ऑफ प्रॅक्टिसेस. आता हे अर्थ पोर्ट्रेट ऑफ प्लॅनेट आपण हे घेऊ, किंवा ग्लोबल एन्व्हायरमेंट थ्रू याला आपण ओपन करू. याची एक PDF ओपन होईल. ओके, ग्लोबल एन्व्हायरमेंट्स थ्रू दी क्वाटर्नरी, एक्सप्लोरिंग द एन्व्हायरमेंटल चेंजेस. आता तुम्हाला यातली माहिती पाहिजे आहे, याला तुम्ही खाली जा, ग्लोबल एन्व्हायरमेंट चेंजेस तुम्हाला सुरू होऊन जाईल. ऑक्सफोर्डनी या पुस्तकाला हे केलेलं आहे, हे याचा इंडेक्स आहे आणि इथून त्याचे प्रिफेस नंतर चॅप्टर्स सुरू होतात. तसं ॲक्नॉलेजमेंटमध्ये काय, याला तुम्ही एनलार्ज करा आणि ते वाचा. ओके, जसं आता अ फ्रेमवर्क फॉर द अंडरस्टँडिंग द एन्व्हायरमेंटल चेंजेस. एन्व्हायरमेंटल चेंजेस का बरं होतात त्याचे त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत चॅप्टर वाईज. ठीक आहे, चॅप्टरचं ओव्हरव्ह्यू काय आहे, इंट्रोडक्शन काय आहे, अर्ली क्लायमेट हिस्ट्री ऑफ अर्थ, दीज ऑल थिंग्स यू कॅन फाइंड इट. लार्ज पण होते. हां, होते ना, काही विषय नाही. हे बघा, याला प्लस करा. ठीक आहे, याला प्लस केलं, लार्ज होईल. त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. चॅप्टर ओव्हरव्ह्यू, इंट्रोडक्शन. इथून तुम्ही खाली जाऊ शकता, इथून पण जाऊ शकता, माऊसने पण जाऊ शकता. आता या मॅपला आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. प्लस करा आणि मॅपला वर बघा. आता हा मॅप कशाचा आहे, इंडिया कुठे याच्यात, एनीबडी सांग ना. हां, हे इंडियाचा जो आधीचा मॅप आहे, ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे लेटेस्ट त्यांच्याकडे व्हर्जन. हां, आता हे इंडिकेशन्स आहे की ही जी आहे क्रॉस, ही त्याचा अर्थ काय. हां, आर्क्टिक सी आईस, हे तुम्हाला जिथे जिथे दिसेल ते आर्क्टिक सी आईस आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता, जाऊ शकता. आता ह्याच्यामध्ये त्यांनी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पण दिलेलं आहे. तुम्ही एकमेकांशी चर्चा करू शकता की यार हे काय आहे, ते काय आहे. परत खाली जाऊ शकता, दुसरं चॅप्टर बघा, याचं ग्राफिकल रिफॉर्मेशन दिलेलं आहे. आता हा झाला इंग्लिशचा भाग. इथून तुम्ही परत जा, बॅक जा, मराठी बुक्स, याला क्लिक करा. एवढे बुक्स तुमच्या मराठीमध्ये अवेलेबल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे. आता याच्यामध्ये एक बुक्स आपण घेऊ. हां, 1005 बुक्स आहेत. ओके, काय अशोकचित्तप्लू, काय अशोका,
हां, अशोकाचं चरित्र. येस, बघा अशोकाचं चरित्र याच्यामध्ये दिलेलं आहे. कितीतरी जुने पुस्तकं त्यांनी याच्यामध्ये अपलोड केलेले आहे. सन 1898 साली सम्राट अशोक याच्या चरित्राची रूपरेषा मी लिहिली होती. कैलासवासी प्रोफेसर विजयपूरकर यांनी आपल्या ग्रंथमाला या पुस्तकामध्ये याचे डिटेल्स दिलेले आहे. तुम्हाला UPSC MPSC साठी कुठल्याही सिव्हिल सर्व्हिसेससाठी जर याची गरज पडली तर तुम्ही चंद्रगुप्ताची कारकीर्द काय आहे, बिंदुसार काय होता, अशोक आणि बिंदुसाराचं काय आहे, कलिंग विजयाची आणि बौद्ध धर्माचा स्वीकार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये वाचू शकता. 1000 म्हणजे तुम्ही जरी पूर्ण वर्षभर जरी घालवलं तरी तुम्ही हे पुस्तकं हे नाही होत. आलं लक्षात? हां, हे झालं एक. आता आपण बघू फक्त व्हिडिओ PPT मध्ये काय त्याने दिलेलं आहे, इन्स्पिरेशनल अँड मोटिवेशनल. क्या बात आहे. अ बेटर वे. काय म्हणते बेटर वे? आता याच्यामध्ये कसं रोहन, तुम्ही जे परफेक्ट जे स्टुडंट आहेत कम्प्युटरबद्दल, हां, तर त्यांनी तुम्ही आता मी इथं हे करायचं. छोटे मोठे क्लास पण ऑर्गनाईज करू शकता. त्याचं पहिल्या दिवशी ग्रुपवर टाकून द्यायचं, उद्या एवढ्या दिवशी सुट्टी आहे तुम्हाला, त्याचा फायदा घ्या तुम्ही. इथं ज्याला यायचं तो येईल, ग्रुपवर टाकून द्यायचं किंवा इथं आपलं बोर्ड आहे, सगळे नोटीस लावून द्यायची, उद्या एवढ्या वाजेपासून एवढ्या वाजेपर्यंत क्लास आहे. त्याच्यात जे विद्यार्थ्यांना जे नॉलेज आहे ते तुम्ही शेअर करू शकता एकमेकांना. समजलं काय? म्हणजे एवढं आहे. आता त्याचा फायदा कसा घ्यायचा? तर प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्या पाठीमागे येऊन उभे राहून म्हणून तुम्हाला बोट धरून सांगणार नाही, आहे की नाही. त्याच्यात कसं की तुमचं स्वतःचं पण डेव्हलपमेंट होईल, की 4 विद्यार्थ्यासमोर 4 लोकांसमोर बोलण्याची तुमची जे एक हे आहे ते वाढून जाईल. हे बघा केलं आपण ते. ठीक आहे ना. ते मायक्रोसॉफ्ट ऑलरेडी माझ्या मते इन्स्टॉल आहे, त्याच्याशिवाय हे झालंच नसतं. अ ब्लाइंड बॉय सॅट ऑन अ स्टेप्स ऑफ अ बिल्डिंग विथ अ हॅट बाय हिज फीट. ही हेल्ड अप अ साईन विच सेड, काय म्हणते, हेल्प आय एम ब्लाइंड, प्लीज हेल्प आय एम ब्लाइंड, असं तो म्हणायला लागला. देर वॉज ओनली अ फ्यू कॉइन्स इन द हॅट. अ मॅन वॉज वॉकिंग बाय. ही took a few coins from the pocket and dropped them into the hat. त्या मुलाच्या हॅटमध्ये टाकले. Then he then took a sign, turned it around the road. त्यांनी काय घेतलं त्याची, he put the sign back so that everyone who walked by see the new boards. Okay, त्याची साईन चेंज केली. Soon the hat began to fill. भरायला लागली. A lot more people were giving money to the blind boy. That afternoon, the man who had changed the sign came to see how things were. The boy recognized his footsteps and asked, Were you the one who changed my sign this morning? What did you write? काय लिहिलं त्यांनी? The man said, I only wrote the truth. I said what you said, but in a different way. काय लिहिलं त्यांनी? What he had written was, Today is a beautiful day and I cannot see it. Yes. किती सुंदर लिहिलं. डू यू थिंक द फर्स्ट साइन अँड द सेकंड साइन वी आर सेइंग द सेम थिंग? ऑफकोर्स बोथ साइन्स टोल्ड पीपल बॉय वॉज ब्लाइंड बट द अर्थ इज व्हेरी ब्युटिफुल वॉज अ डिफरन्स. बट द फर्स्ट साइन सिम्पली पीपल helped by putting some money in the hat. The second sign told people that they were able to enjoy the beauty of the day, but the boy could not enjoy it because he was blind. Should we surprise that the second sign was more effective? Yes. There are at least 2 lessons we can learn from this simple story, and that is the first is be thankful for what you have. Someone else has less. आपल्यापेक्षा कमी आहे त्याच्याकडे. Help where you can. जिथे तुम्ही मदत करू शकता नक्की मदत करा. The second lesson is be creative, be innovative, think differently. There is a always better way. Yes. Clap. What will you do after this year? Okay, good. That's really great. तर हे तुम्ही बघा किती सुंदर तुमच्यासाठी हे हॅपीनेस इज अ वॉयेज, हॅपी थॉट्स, भरपूर काही गोष्टी आहे तुम्ही एन्जॉय करू शकता. ओके, या पद्धतीने तुम्ही बरोबर हे करावं अशी अपेक्षा आहे आणि तुमचं म्हणून करा. नॉलेज गेनिंग प्रोसेससाठी, इन्फॉर्मेशन गेनिंग प्रोसेससाठी करावं. ओके.